नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आजच्या नवीन अपडेट सविस्तर समजून चला सुरू करूया. गेल्या 18 महिन्याची डीए थकबाकी वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा 18 महिन्याचा डीए थकबाकी सरकार देणार आहे. जाणून घेऊया या अपडेट बद्दल सविस्तरपणे. केंद्र सरकारने अलीकडेच 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांच्या डी आणि डीआर मध्ये 4% वाढ केली आहे. या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेल्या 18% डीए थकबाकीबाबत काही सांगितले नाही. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्रीकुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टाफ साईट बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर आता शासन निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांची बाजू मारताना श्रीकुमार यांनी सचिव यांना सांगितले की कर्मचाऱ्यांना 18 महिने थकबाकी डीए मिळेल. नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी आणि डीआरची थकबाकी भेट म्हणून दिली जावी. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम थांबवली, त्यामुळे 34,402.32 कोटी रुपयाची बचत झाली. डे थकबाकीचा मुद्दा यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडे मांडण्यात आला. नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ॲक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्रीकुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यासह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे. या सर्वाशिवाय 18 महिन्याचे डी आणि डीआर पेमेंटवरही चर्चा सुरू आहे, जी कोरोना वाढीच्या काळात थांबवली होती. स्टाफ साईट नॅशनल काउन्सिल कॅबिनेटच्या सचिवांना 18 महिने डीए थकबाकी मंजूर केली आहे. ही अर्थ मंत्रालयाला कळवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही हवाला देण्यात आला आहे. केंद्र सरकारने सांगितले की पेन्शनधारक आणि केंद्रीय सरकारी कर्मचारी कोरोनाच्या काळात रोखून धरलेल्या 18 महिने डीए थकबाकी भरण्याची मागणी करीत आहे. केंद्र सरकारने यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की अनेक कर्मचारी संघटनांनी डीए थकबाकी भरण्यासाठी अर्ज केले आहे. तथापि सरकारने स्पष्टपणे सांगितले की डीए थकबाकी सोडणे सध्याच्या परिस्थितीत व्यावहारिक नाही. म्हणजे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 34,000 कोटी रुपयापेक्षा जास्त डी आणि डीआर रक्कम देणार नाही. केंद्र सरकारची वित्तीय तूट अद्याप एपीआरईएम कायद्यानुसार नमूद केलेल्या पातळीपेक्षा दुप्पट आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे डी आणि डीआर थकबाकी भरणे शक्य नाही. श्रीकुमार म्हणाले की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना 6% व्याजासह पैसे द्यावे लागतील. कोरोना व्हायरस दरम्यान डीए देयक निलंबित करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत 18 महिन्याचा महागाई भत्ता आणि 3 हप्ते बंद केले. त्यावेळी सरकारने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय मंत्री परिषद सचिव श्री गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. थकबाकीची रक्कम मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली. श्रीकुमार म्हणतात की सरकारची भावना बदलली आहे. 2020च्या सुरुवातीला कोविड-19 साथीच्या आजारामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डी आणि डीआरवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे 18% डीए बंद करून कोट्यावधी रुपयाची बचत केली होती. त्यानंतर 18 महिने थकबाकी भरण्यासाठी कर्मचारी संघटनेने सरकारला अनेक पर्याय सुचवले. त्यामध्ये एकाच वेळी थकबाकी भरण्याचाही समावेश होता. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.